पूर्वी आमच्यातले जुनी लोक खरबूज करायचे, टरबूज करायचे, कलिंगड करायचे, पण त्यावेळेला काय समस्या नव्हत्या. आजकाल बघितलंय तुम्ही हे डंक माशी येते, उंदीर खाऊन जाते, आळी येते, पांढरी माशी येते, थ्रिप्स येते, लाल कोळी येते, एक ना हजार निमॅटोड्स येते, एक ना हजार प्रॉब्लेम आपल्याला आज कलिंगड खरबूज करताना येतात समस्या. तर यासाठी करायचं काय आहे शेतकरी मित्रांनो, यासाठी एक काम करा. युट्यूबवर व्हिडिओ सर्च करत बसू नका, गुगलवर सर्च करत बसू नका. हे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा संपर्क करा आणि हा खरबूज कलिंगडचा कोर्स घ्या तुम्ही. ह्या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला एक चांगली माहिती मिळणार आहे. पिकवायचं कसं, येणाऱ्या रोगवर काय काम करायचं आहे, हे रोग नाही येत नुसतं, ह्या रोगांवर आपण अटॅक करायला गेलो तर मधमाशी येणार नाहीत, सेटिंगचा प्रॉब्लेम होणार आहे. ह्या प्रत्येक गोष्टीवर कसं काम करायचं आहे आपल्याला, ह्याचा बॅलन्स रेशो कसा ठेवायचा आहे, प्रॉब्लेमवर पण काम करायचं आहे आणि चांगल्या सेटिंगवर पण काम करायचं आहे. तर ह्या दोन्हीचा रेशो ह्या कोर्समधून मिळणार आहे. नक्की कोर्स घ्या, तुम्हाला खूप चांगली इन्फॉर्मेशन मिळणार आहे. धन्यवाद.